मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर जाधव. आपण आज एका नवीन विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तो विषय असा आहे की पंचायत अवॉर्ड या वेबसाईटवरती एक नवीन पुरस्कार शासनाने सध्या सुरू केलेला आहे. या पुरस्काराचं नाव आहे अवॉर्ड फॉर डिपेंडिंग सर्व्हिस डिलिव्हरी ॲट ग्रॉसरूट, म्हणजे तळागाळातील सेवा वितरण सखोल करण्यासाठी पुरस्कार. थोडक्यात ग्रामपंचायत जी काही ऑनलाईन सर्व्हिस देते आहे, विविध दाखले लोकांना वितरित करते आहे, त्या सेवेवर आधारित हा पुरस्कार आहे. याच्यासाठी आपल्याला पंचायत अवॉर्ड नावाची वेबसाईट जी काय आहे, आपलं वेब पोर्टल ते ओपन करून घ्यायचे. त्यासाठी जो काही पंचायत अवॉर्डचा युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे, त्याने लॉग इन करून घ्यायचे. आपण एक लॉगिन या ठिकाणी करून घेतो आहे आणि हे लॉग इन केल्यानंतर जे काही होम पेज आपल्या समोर ओपन होणार आहे, याच्यामध्ये तुमच्या राज्याचं नाव, ग्रामपंचायत, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी दिसेल. करेक्ट असेल त्याला सबमिट आपण करायचं आहे. सबमिट केल्यानंतर करंट प्रोग्रेस ऑफ जीपीज एज फॉलोइंग्स, म्हणजे या ठिकाणी आपण DA RPG अवॉर्ड याच्यासाठी नॉमिनेशन भरायचं आहे. कट ऑफ डेट या ठिकाणी दिलेली आहे. कट ऑफ डेटच्या अगोदर आपल्याला हे नॉमिनेशन या ठिकाणी भरायचं आहे. त्याच्यामुळे हे ऍक्शन आपण या ठिकाणी घ्यावी, असा मेसेज आपल्याला आलाय. हे घेण्यासाठी ही जी काही आपल्याला या ठिकाणी वेब पोर्टल दिसते त्यात लॉग इन करून घेतल्यानंतर बेसिक डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचे. त्याच्यामध्ये ऍडला आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडक्यात इथे प्रोफाईल आहे. प्रोफाईलमध्ये पहिला टॅब आहे डिटेल ऑफ पंचायत सरपंच आणि सेक्रेटरी. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे डिटेल्स आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे. मी ते भरून घेतोय या ग्रामपंचायतीचे. त्यानंतर PFMS मॅप्ड बँक अकाउंट डिटेल जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. सध्या PFMS साठी मॅप अकाउंट जे आहे ते आपलं वित्त आयोगाचं आहे, त्याचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. बँक बँक ऍड्रेस, IFSC कोड, सॉरी PFMS कोड तो नाही टाकला तरी चालणार आहे, मात्र IFSC कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हे सर्व डिटेल्स टाकून घेतल्यानंतर शेवटचा टॅब जो आहे त्या ठिकाणी स्टेट अवॉर्ड तुम्हाला मिळाला आहे का, तर ते आपण नो करणार आहे. नॅशनल अवॉर्ड या पंचायतीला नो आहे आणि इंटरनॅशनल अवॉर्ड पण नो आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी डिटेल्स ऑफ पंचायत सरपंच सेक्रेटरी आपण भरून घेतलेले आहे. डिटेल्स ऑफ पंचायत भरलेले आहे. PFMS मॅप बँक डिटेल्स भरलेले आहे आणि अदर अवॉर्डचे काही डिटेल्स आपण या ठिकाणी भरले आणि आता ही प्रोफाईल आपण सेव्ह करतो आहे. सेव्ह केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येतो आणि आपली ही प्रोफाईल जी आहे ती आता अपडेट झालेली आहे. यानंतर आपल्याला पुढे क्वेश्चन ऑफ अवॉर्ड, म्हणजे तुमच्या पुरस्कारासाठी जी काही प्रश्नावली आहे ती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यामध्ये ऍडला क्लिक करायचं आहे. ऍडला क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन आपण ऍक्सेप्ट करतो आहे. ते केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती थीम दिसणार आहेत. प्रत्येक थीमसाठी आपण अवॉर्ड घेऊ शकतो, बक्षिसासाठी भाग घेऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे. हे नॅशनल पंचायत अवॉर्ड आपण पुढे भरणार आहोत. आता तुर्तास आपण लास्ट जे अवॉर्ड या ठिकाणी दिसत आहे DA RPG, त्याच्यासाठी आपण हे अवॉर्ड्स या ठिकाणी आता भरून घेतोय, म्हणजेच अवॉर्ड फॉर डिपेंडिंग सर्व्हिस डिलिव्हरी ऍट क्रॉस रूट. शेवटचं या ठिकाणी टाईप सिलेक्ट करायचंय आणि ऑटोमॅटिक त्याचं नाव या ठिकाणी येते बघा, ग्रास रूट लेवल इन्स्टिट्यूट फॉर डिपेंडिंग सर्व्हिस डिलिव्हरी. आणि या पद्धतीने आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर टोटल 28 प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला भरायची आहे. हे भरत असताना हा इंग्रजी फॉर्म आहे. आपल्याला हवं असेल तर आपण ट्रान्सलेटला जाऊन ट्रान्सलेट करून मराठी करून घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये ह्याची माहिती या ठिकाणी भरता येऊ शकेल. आता पहिला प्रश्न आहे जन्म प्रमाणपत्र जारी करणे. हे कोण करते, आपण इंग्लिशमध्ये बघूया. तर इश्यू ऑफ बर्थ सर्टिफिकेट बाय ग्रामपंचायतला क्लिक करायचंय. दुसरा प्रश्न, जर हे बर्थ सर्टिफिकेट आपण इश्यू करतोय तर ते ऑफलाईन करतोय की ऑनलाईन करतोय, तर बर्थ सर्टिफिकेट ग्रामपंचायत आपण ऑनलाईन करतो आहे, त्यासाठी येसला क्लिक करायचंय. मात्र मग आपल्याला या ठिकाणी त्यांचा URL जो आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण URL घेण्यासाठी सदर साईट या ठिकाणी ओपन करून घेऊ. DC सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम जी काय आहे आपल्याकडे, ती आपल्याला आपण त्याला CRS असं म्हणतो आहे. DCCRS.org.gov.in ही जी काही वेबसाईट आहे, या वेबसाईटचा URL आपल्याला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपण ज्या वेबसाईटवरून दाखले देतो आहोत ती वेबसाईट या ठिकाणी त्याचा URL जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला URL विचारलं असेल ते टाकणं आपल्याला अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. 3 नंबरचा प्रश्न, इश्यू डेट सर्टिफिकेट कोण करते, तर ग्रामपंचायतच करते. 4 नंबरचा प्रश्न, ऑनलाईन करता आहेत का आपण, तर येसला क्लिक करायचे. तोच URL आपण या ठिकाणी कॉपी करूया. DC.CRS.orgi.gov.in जी काही सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमची CRS ची वेबसाईट आहे
त्यावरून आपण हे दोन दाखले सध्या देतो आहे, म्हणून आपण त्याचा URL इथे या ठिकाणी कॉपी करून घेतलाय. त्यानंतर पुढचा 5 नंबरचा प्रश्न आहे, रेसिडेन्सी सर्टिफिकेट आपण देतोय का? तर आता सेवा हमी कायद्याअंतर्गत 7 सेवांमध्ये रहिवासी दाखला आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे आपण सर्व्हिस नॉट अवेलेबल ॲट ग्रामपंचायत लेवल आपण टिक करूया. त्यानंतरचा प्रश्न आपला या ठिकाणी 6 नंबर, नो केले तर ऑटोमॅटिक पुढचा प्रश्न फ्रीज होणं या ठिकाणी आलेला आहे. 7 नंबर, इश्यू ऑफ मॅरेज सर्टिफिकेट बाय ग्रामपंचायत, येस. आता तो विचारेल ऑफलाईन ऑनलाईन, तर इथे आपण नो करूया, कारण आपण सर्टिफिकेट जे आहे ते ऑफलाईन देतोय, म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात देतोय. सध्या आपल्याकडे अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. ही भरलेली उत्तरं आपल्याला एडिट करता येणार आहे, जोपर्यंत आपण फायनल सबमिशन या ठिकाणी करणार नाही. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, इशू कन्स्ट्रक्शन परमिट आपण देतोय का? होय म्हणायचे आपण या ठिकाणी. देत असाल तर ऑफलाईन ऑनलाईन आपण जे काय असेल ते या ठिकाणी ऑनलाईन देत असेल तर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर इथे बिझनेस लायसन आपण जे काही या ठिकाणी देत नसेल ही सुविधा, तर आपण सर्व्हिस नॉट अवेलेबल क्लिक करू शकतो. पुढचा प्रश्न फ्रीज होऊन येईल. त्यानंतर पुढे या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड जिथे आपण देत असू तिथे आपण या ठिकाणी ती सर्व्हिस अवेलेबल आहे किंवा नाही याबाबतचे उत्तर आपण या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी ओनरशिप ट्रान्सफर आपण करतोय ग्रामपंचायत, फेरफार आपण त्याला म्हणूया, आणि ती सुविधा सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन देत नाहीये, ऑफलाईन आहे. ज्यांची असेल त्यांनी करायला हरकत नाही. थोडक्यात ज्या सुविधा तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी देताय त्याबाबतचे आपल्याला प्रश्नांची उत्तरं जे आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आणि म्हणून अ, आपण सर्व प्रश्न या ठिकाणी भरल्यानंतर याचं गुणांकन वरिष्ठ स्तरावरून या ठिकाणी केलं जाणार आहे. स्वच्छतेची बाबतची जी काही सुविधा आहे, सेवा जी आहे ती आपण गावाला देतो आहे या ठिकाणी, त्याबाबत सुद्धा आपण ऑफलाईन सुविधा ही स्वच्छतेची या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. जॉब कार्ड जे आहे इश्यू ते आपण ग्रामपंचायत या ठिकाणी करतो आहे. जॉब कार्डची सेवा आपण ऑनलाईन देतो आहे. त्यासाठी ऑनलाईन केल्यानंतर जो काही URL आहे आपल्याला या ठिकाणी तो टाकायचा आहे. तो टाकण्यासाठी आपण साधारणतः आपली MG नरेगाची जी काही साईट आहे त्याचा URL जो या ठिकाणी आहे तो आपण कॉपी करून टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रजिस्ट्रेशन ऑफ रिक्वेस्ट ऑफ वर्क अंडर MRGS जी काही काम मागणी आहे ती आपण या ठिकाणी ग्रामपंचायत सुविधा देते आहे. ती आपण ऑनलाईन देत नाहीये, त्यामुळे ऑफलाईन आपण ही सुविधा या ठिकाणी देतोय. तर त्याचं अर्थात ऑनलाईन काम मागणी आपल्याला MG नरेगावरून करता येऊ शकते, म्हणून याचं उत्तर येस सुद्धा आपण देऊ शकतो. हे आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी ठरवलं पाहिजे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न जो आहे तो, किती सर्व्हिस ग्रामपंचायत स्तरावर आपण ऑनलाईन देतो आहे. तर जन्म मृत्यू आणि त्याचप्रमाणे MG नरेगा जॉब कार्ड आणि मागणी साधा एक 4 सुविधा तरी आपण कंपल्सरी इथे देतोय. त्यापेक्षा जास्त सुविधा आपण देत असाल तर त्याचं उत्तर आपण टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी टॅक्स कलेक्शनसाठी जी आहे तुमच्याकडे QR कोड फॅसिलिटी ऑनलाईन पेमेंटची अवेलेबल आहे का? त्याचं उत्तर आपण येस नो द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी, पंचायत निर्णय ॲप तुम्ही वापरत आहात का? ग्रामसभेची रेकॉर्डिंग करून ती अपलोड करण्यासाठी त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी येस मध्ये देऊ शकता. आणि त्यानंतर मेरी पंचायत ॲप आपण यूज करता आहात का सर्व्हिस डिलिव्हरीसाठी, आणि त्या ॲपवरून काही ग्रामस्थ तुम्हाला मागणी करता आहेत का दाखल्यांची? त्याचं उत्तर आपण येस ऑर नो या ठिकाणी द्या. आणि अशा पद्धतीने ही सगळी उत्तरं या ठिकाणी देऊन झाल्यानंतर आपण त्याला सेव्ह असं म्हटलं पाहिजे, आणि हा डाटा सेव्ह सक्सेसफुली आता झालेला आहे. या पद्धतीने हा डाटा सेव्ह सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला पुन्हा क्वेश्चन मध्ये जायचं आहे, आणि मॅनेजला जाऊन मॅनेजला गेल्यानंतर आपल्याला इथे मॉडिफाय करता येऊ शकेल, व्ह्यू करता येऊ शकेल, मॉडिफाय करता येऊ शकेल आणि फ्रीज करता येऊ शकेल. पण आपण दिलेली उत्तर खात्रीपूर्वक असल्यामुळे आपण या ठिकाणी फ्रीजला क्लिक करतो आहे, आणि जी काही टर्म अँड कंडिशन आहे ते ऍक्सेप्टेड आपण करतोय, प्रोव्हाइडेड केलेली इन्फॉर्मेशन ही करेक्ट आहे आणि आपण ती सर्टिफाय करतो आहे, आणि त्याला आपण स्टिक अप आहोत असं म्हणून सबमिटला आपण क्लिक करू. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा हे प्रश्न जे आहेत ते आता फ्रीज झालेले आपल्याला दिसत आहेत, आणि खाली आपण फ्रीजला क्लिक करायचं, आणि त्या ठिकाणी फ्रीज केल्यानंतर आपण ओकेला क्लिक करायचंय, आणि अशा पद्धतीने डाटा फ्रीज सक्सेसफुली असं या ठिकाणी फायनली आलेला आहे. आणि आपला डाटा हा फ्रीज झालेला आहे आणि तो तालुका लॉगिनला गेलेला आहे. क्वेश्चनरीला पण आपण जाऊन मॅनेजला जाऊन या ठिकाणी आपला जो डाटा काही आहे तो PDF स्वरूपामध्ये आपल्याला डाउनलोड करता येऊ शकणार आहे. अशा पद्धतीने एक PDF या ठिकाणी डाउनलोड होणार आहे, आणि मग आपण ते ओपन करून बघू शकतो की आपण जी काही प्रश्नावली या ठिकाणी भरलेली आहे त्याची उत्तरं अशा पद्धतीने आपल्याला आपल्या रेकॉर्डला ठेवण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीचं पंचायत निर्णय पंचायत अवॉर्ड पोर्टलवरती जाऊन
आपण ही संपूर्ण डाटा या ठिकाणी भरायचा आहे आणि लवकरात लवकर आपले जी काही भरलेली आन्सर आहे ते फ्रीज करायचं आहे आणि त्या ग्रामपंचायतीने यामध्ये कंपल्सरी सहभाग घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा आणि लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.